स्तोत्र किती ब्रदर? 128. ब्रदर स्तोत्र 128 ना? येस ताई. ओके ओके, मी वाचते. आवाज येतोय ना ब्रदर माझा? हो हो, येतोय. हा, स्तोत्र 128. जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल, तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल, तुझ्या मेजाभोवती तुझे मुले जैतुनाच्या रोप्यासारखे होतील. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो, तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडो. इस्रायलास शांती असो. आमेन. हालेलुया. माझा आवाज येतोय का सर्वांपर्यंत? येस ब्रदर. आवाज क्लिअर येतोय का? हो, येस ब्रदर. ओके. मी प्रथम त्या परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देतो की तो परमेश्वर खूप महान आहे प्रियानो. कारण प्रियानो, परमेश्वरचं वचन सांगतं जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नामात एकत्र येतात तिथं त्यांच्या मध्ये मी आहे. आणि खरंच त्या देवबापाचा मी आभार मानतो की ही सुंदर संधी त्या परमेश्वरानं आज तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियानो दिलेली आहे. खरंच मी त्या परमेश्वराचा आभार मानतो यासाठी की त्या परमेश्वरानं मला ही सेवा करण्याची संधी दिली. त्याबद्दल प्रथम त्या महान परमेश्वराचा, जो परमेश्वर स्वर्गामध्ये राहतो, जो परमेश्वर तुम्हाला मला पाहतो, जो परमेश्वर तुमच्या माझ्या प्रेम करतो, त्या परमेश्वराचा प्रथम मी आभार मानतो की ही सुंदर सेवा करण्याची संधी त्या परमेश्वराने दिली. त्याच बरोबर मी आभार मानतो की आमचे जे प्रिय कुणाल ब्रदर आहेत की त्याने देखील ही संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचं देखील येशूच्या नावामध्ये आभार मानतो. त्याचबरोबर आता जे जे बंधू बहीण जे लाईव्ह पाहत आहेत त्या प्रत्येक माझ्या बंधूचं, बहिणीचं, लहान थोरांचं आणि प्रत्येक माझ्या कुटुंबाचं, सगळ्यांचं मी येशूच्या नावामध्ये प्रियानो तुमचा आभार मानतो. आज परमेश्वर खूप अद्भुतरित्या तुमच्याशी आणि माझ्याशी प्रियानो बोलेल. हालेलुया. अधूनमधून जर तुम्ही मला जर रिस्पॉन्स दिला तर खूपच बरं पण वाटेल प्रिया. हालेलुया. आज परमेश्वर एक खूप अद्भुत विषय तुमच्याशी आणि माझ्याशी प्रियानो बोलणार आहे. हालेलुया. कोण कोण तयार आहेत? हालेलुया. मी पाहत आहे काही लोक, पुष्कळ लोक हात वर करत आहेत. सर्वांना आज परमेश्वर काय बोलतो याचं प्रियानो काय बोलतो याची उत्कंठा नक्कीच लागलेली असेल. हालेलुया. परमेश्वरचं भय या विषयावर तुम्ही आणि मी आज मनन करणार आहे. परमेश्वर आज तुम्हाला आणि मला, परमेश्वर त्याच्या भयाविषयी तुम्हाला आणि मला नक्कीच प्रियानो आज परमेश्वर त्याच्या भयाविषयी शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि माझा विश्वास आहे आज ज्या वेळेला हे वचन होईल त्याला आज जे जे ऑनलाईन बघत आहेत आपल्या घरामध्ये प्रियानो, प्रथम मी देवाचा आभार मानतो की तुम्ही सर्वांनी आपलं काम, आपलं परिवार, आपलं सर्व बाजूला ठेवून परमेश्वरच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आलेला आहे. आणि जर तुम्ही परमेश्वरच्या उपस्थितीमध्ये आलेला आहे तर तो जो देव विश्वास योग्य आहे, जो तुम्हाला आणि मला पुष्कळ असं आत्मिक अन्न द्यायला लागतं. हालेलुया. जे देवासाठी तयार असतात परमेश्वर नेहमी त्यांच्यासाठी प्रियानो तयार असतो. हालेलुया. तर वेळ न करता आपण वचनातून शिकण्याचा प्रयत्न करूया. त्या अगोदर मी 1 मिनिटाची प्रार्थना करू इच्छित आहे वचनासाठी. प्रियानो आपण आपलं नेत्र बंद करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, मी प्रवेशच्या गोड प्रिय मधून अद्भुत नावामध्ये पुन्हा एक वार तुझ्या दयेच्या चरणापाशी लीन आणि नम्र होऊन येत आहे माझ्या देवा. दिवसभर परमेश्वर आम्हा प्रत्येकाचा तू सांभाळ करून या सायंकाळच्या सुंदर समयी तुझ्या दयेच्या चरणापाशी येण्याची ती सुंदर संधी तू दिलीस, त्यावेळेला आभार मानतो माझ्या देवा. आज खरोखर परमेश्वरा तुझ्या वचनातून आम्हाला शिकव माझ्या देवा. खरोखर परमेश्वर आज मी प्रार्थना करत आहे जितके बंधू बहीण आज परमेश्वर वचन ऐकत आहेत त्या प्रत्येकाला ह्याला तू स्पर्श कर माझ्या देवा. त्यांचं मन, अंतःकरण, हृदय तुझ्या हातामध्ये घे माझ्या देवा. परमेश्वर आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाला परमेश्वर तू आम्हाला नवीन गोष्टी शिकव माझ्या देवा. परमेश्वर तुझं भय धरल्यानं काय काय प्राप्त होतं परमेश्वर आज तू आम्हाला शिकव माझ्या देवा. मी प्रार्थना करत आहे परमेश्वर
या वचनाच्या आड येणारं हर एक सैतानाचं बंधन मी येशूच्या नावामध्ये तोडून टाकत आहे. परमेश्वर, मी प्रार्थना करत आहे, आज तुझ्या वचनाद्वारे आम्हाशी बोल माझ्या देवा, आम्हाला तू स्पर्श कर माझ्या देवा. परमेश्वर, तू आज वचनाद्वारे आमची भेट घे माझ्या देवा, आणि आम्हा प्रत्येकाचा जीव, आत्मा, शरीर हा ताजा तवानं कर. परमेश्वर, वचनाद्वारे आमचं पुनरुज्जीवन कर माझ्या देवा. आम्हाला मोठा आनंद देऊन आम्हाला तृप्त आणि आशीर्वादित कर. प्रत्येकाचं कान परमेश्वर उघड्या असावेत असं तू दयेन कृपेन कर. आणि परमेश्वर, तुझ्या वचनाचा आज आम्ही प्रत्येकानं स्वीकार करावा असं तू दयेन कृपेन कर. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो, म्हणून तो ऐकू द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चला प्रियानो, परमेश्वरच्या वचनातून शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. ज्याला कुणाल ब्रदरांचा प्रियानो मला फोन आला किंवा मेसेज आला, तेव्हा परमेश्वराकडे मी तुम्हा सर्वांसाठी आणि माझ्यासाठी देखील प्रार्थना करतो की परमेश्वर, ज्याला आम्ही एकत्र येणार आहे तर तो आम्हाशी बोल. परमेश्वर, आज तो आम्हाला एक नवीन गोष्ट शिकव. परमेश्वराकडे ज्याला मी प्रार्थना केली आणि वचन मागितलं, तर प्रियानो तुमच्या आणि माझ्या सर्वांसाठी त्या महान परमेश्वरानं हे खूप सुंदर वचन तुमच्या आणि माझ्यासाठी दिलाय. हालेलुया. आज परमेश्वर तुम्हाला मला परमेश्वरच्या भयाविषयी शिकवेल. प्रियानो, आज अनेक लोक पुष्कळ वेगवेगळ्या गोष्टीचा भय धरतात. प्रियानो, आज मला तुम्हाला सांगायला एक आनंद होतो की भय वेगळा आहे आणि प्रियानो भीती वेगळी आहे. हालेलुया. प्रथम आपण त्या भीतीविषयी शिकूया, म्हणजे आपल्याला भय काय आहे ते समजेल. भीती वेगळी आहे आणि भय वेगळा आहे प्रियानो. आणि प्रथम आपण भीतीविषयी शिकूया, म्हणजे परमेश्वरचं भय म्हणजे काय समजेल. आणि मी कुणाल ब्रदरांना रिक्वेस्ट करेन की तिने शास्त्रभाग काढून ते मला सहाय्य करतील किंवा ते मला मदत करतील. यशायाचं पुस्तक 43वा अध्याय, यशाया 43 आणि 1 काय सांगतं पाहूया. कुणाल ब्रदर, आवाज येत आहे ना माझा? हो हो, येस ब्रदर. यशाया 43 ना ब्रदर? यशाया 43 याचा पहिला अध्याय आपण वाचूया, म्हणजे आपल्याला समजेल. पहिला, भीती वेगळी आहे आणि भय वेगळा आहे. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिऊ नको, कारण मी तुला सोडविले आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणत आहे की भिऊ नको, कारण परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे की हे परमेश्वर. परत एकदा वाचा प्रियानो ते ब्रदर, पुन्हा ते वाचा. तरी आता हे याकोबा, एक मिनिट. आता परमेश्वर म्हणत आहे, तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता, तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला, आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर, तुझा निर्माण करता परमेश्वर तुला म्हणत आहे, असे म्हणतो, भिऊ नको. असे म्हणतो, भिऊ नको. याचा अर्थ परमेश्वर तुम्हाला मला म्हणत आहे, भिऊ नको. कारण आज तुम्ही आणि मी परमेश्वरचं भय याविषयी शिकणार आहे, परंतु परमेश्वर तुम्हाला म्हणतो भिऊ नको. परंतु परमेश्वर तुम्हाला म्हणतो की भय धर. आज तुम्ही आणि मी शिकणार आहे, तुम्ही आणि मी परमेश्वरच्या वचनातून शिकणार आहे की परमेश्वर या ठिकाणी आपल्या सेवकाला म्हणत आहे, भिऊ नको. आज तो तुम्हा प्रत्येकाला परमेश्वर म्हणत आहे, भिऊ नको. जे जे प्रियानो तुम्ही आज पाहता, देवाचं वचन ऐकतात, त्या प्रत्येकाला परमेश्वर तुम्हाला प्रथम म्हणत आहे, भिऊ नको, कोणत्याही गोष्टीला भिऊ नको. पण आज परमेश्वर तुम्हाला मला म्हणत आहे, भय धर. आज तुम्ही आणि मी भय, आणि प्रियानो तुम्ही आणि मी भय, देवाचं भय म्हणजे काय शिकणार आहे. परंतु परमेश्वर त्या अगोदर तुम्हाला म्हणतो, मला म्हणत आहे, भिऊ नको. कारण प्रियानो परमेश्वर तुम्हाला मला कधीही भीती दाखवत नाहीये. प्रियानो, परमेश्वर नेहमी त्याचं भय धरायला तुम्हाला मला शिकवत. हालेलुया. या सेवकाला आणि आज तुम्ही जे ऐकत आहात त्या प्रत्येकाला परमेश्वर म्हणत आहे, भिऊ नका. तर मनुष्य केव्हा भेटतो, ज्याला त्याच्या हातून पाप होतं. मनुष्य केव्हा घाबरतो प्रियानो, ज्याला त्याच्या जीवनामध्ये संकट येतं. मनुष्य केव्हा घाबरतो, ज्याला त्याच्या जीवनामध्ये मोठी समस्या येते. तो परमेश्वर तुम्हाला मला म्हणतो, भिऊ नको, तर भय बाळग.
मी पुन्हा पुन्हा ती गोष्ट रिपीट यासाठी करत आहे, भीती वेगळी आहे आणि भय वेगळा आहे प्रियानो. आज परमेश्वरचं प्रियानो भय धरल्यानं तुम्हाला मला काय प्राप्त होतं हे शिकणार आहोत. पण त्या अगोदर भीती म्हणजे काय हे पाहूया. परमेश्वर तुम्हाला मला म्हणत आहे, कोणत्याही संकटाला, कोणत्याही गोष्टीला तू प्रथम भिवू नको. आजारपण, दारिद्र्य, गरिबी, पाप, व्यसन, कोणत्याही गोष्टीला भिवू नको. तर परमेश्वराचं भय बाळग. ज्याला प्रियानो तुमच्या माझ्याकडून चूक होते तेव्हा आपण घाबरतो, पण तो प्रियानो ज्याला परमेश्वराचं भय धरतो तेव्हा तुम्हाला मला प्रियानो आशीर्वाद प्राप्त होतात. ते आता तुम्ही आणि मी पुढे बघणार आहोत की परमेश्वराचं भय धरल्यानं किती मोठे आशीर्वाद प्राप्त होतात. आता बघा या ठिकाणी त्या सेवकाला म्हणत आहे की भिवू नको. त्याचप्रमाणे तुम्हाला मला माहित आहे, ज्याला आदाम आणि हवा परमेश्वराने त्यांना यदेन बाग त्यांच्या ताब्यात दिली होती प्रियानो, तुम्हाला मला प्रत्येकाला माहित आहे. आणि प्रियानो परमेश्वरानं त्या यदेन बागेमध्ये आदाम आणि हवेला ठेवलं होतं. कशासाठी? तर प्रियानो त्या मशागत करण्यासाठी. कशासाठी? प्रियानो परमेश्वर रोज यायचा आणि त्यांना भेटायचा. परमेश्वर रोज आपली उपस्थिती त्यांना द्यायचा. परमेश्वर रोज त्यांच्याशी हितगुज करायचा. परमेश्वर रोज त्यांच्याशी बोलायचा. आनंद वाटायचा परमेश्वरांना. का? कारण परमेश्वरानं तुम्हाला मला निर्माण करताना माझ्या प्रियानो परमेश्वरानं आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलं आहे. त्या परमेश्वरानं तुम्हाला मला निर्माण करताना आपल्या स्वरूपाचं निर्माण केलं आहे. त्या परमेश्वर तुम्हाला मला ज्याला निर्माण केलं मातीपासून, तेव्हा आपला श्वास तुमच्या माझ्यामध्ये फुंकलेला आहे. परमेश्वर कधीही भीती दाखवत नाही प्रियानो. परमेश्वर तुमच्या आणि माझ्या मनातली भीती काढून टाकतो. हालेलुया. आणि ज्यावेळेला त्या यदेन बागेमध्ये त्या परमेश्वरानं आदाम आणि हवेला ठेवलं तेव्हा एक गोष्ट परमेश्वरानं सांगितली. तर तुम्हाला सगळं माहित आहे प्रियानो की परमेश्वर म्हणाला की तू कोणत्याही, आदामाला परमेश्वरानं आज्ञा दिली की कोणत्याही झाडाचं फळ खा, पण एक झाडाचं फळ खाऊ नको. ज्या दिवशी खाशील त्या दिवशी तू खास मरशील, निश्चित मरशील, खरोखर मरशील. परमेश्वरानं त्यांना एक आज्ञा दिली होती प्रियानो. पण सैतान धूर्त आहे. तो स्त्रीला म्हणाला की परमेश्वर तुम्हाला काय सांगितलंय? त्या स्त्रीने सगळं सांगितलं की परमेश्वरानं सांगितलंय की कोणत्याही झाडाचं यथेच्छ फळ खा, पण एक झाडाचं फळ खाऊ नको. ज्या दिवशी तुम्ही खाल त्या दिवशी मराल असं परमेश्वरानं सांगितलंय. प्रियानो सैतान काय म्हणतो? खा, मरणार नाहीस. परमेश्वर म्हणतो खाऊ नको, मरशील. पण तो प्रियानो सैतान म्हणतो, तो साप दुष्ट, तो म्हणतो खा, मरणार नाही. प्रियानो त्या हवेला त्या सैतानानं कन्फ्यूज केलं. माझ्या प्रियानो सैतान नेहमी मनुष्याला कन्फ्यूज करतो. परमेश्वर कधीही कन्फ्यूज करत नाही. त्यानं क्लिअर सांगितलं होतं कोणत्याही झाडाचं यथेच्छ फळ खा, पण एक झाडाचं फळ खाऊ नको. पण तो सैतानानं कन्फ्यूज केलं. काय सांगितलंय परमेश्वरानं तुम्हाला? ती म्हणाली सगळ्या झाडाचं यथेच्छ फळ खाऊ शकता, पण तो एक झाडाचं, तो म्हणाला खा, मरणार नाहीस. खोटं बोल. आज प्रियानो प्रत्येक मनुष्य वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये प्रियानो तो सैतान प्रत्येकाला त्रास देत आहे. देवाच्या विरोधात वागण्यासाठी लावत आहे प्रियानो. परमेश्वरानं तुम्हाला मला जे आज्ञाने नियम दिले ते कशासाठी? तुमच्या आणि माझ्या हितासाठी. तुम्ही आणि मी तारले जावं, तुम्ही आणि मी वाचले जावं, तुम्हाला मला तुमचं आणि माझं तारण व्हावं, जीवन मिळावं. त्या परमेश्वरानं तुम्हाला आणि मला ज्या गोष्टीसाठी निर्माण केलंय, घडवलंय, त्या परमेश्वराची आराधना उपासना करण्यासाठी त्या परमेश्वरानं तुम्हाला आणि मला निवडले. हालेलुया. त्याचा उद्देश हेच आहे की ज्याला तुम्ही आणि मी नियम आणि आज्ञा पाळू तर तुम्ही आणि मी त्या तो परमेश्वर तुम्हाला मला स्वर्गात नेल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तर ह्या स्त्रीने ते फळ तोडलं, खाल्लं आणि प्रियानो आपल्या त्या सोबत्याला म्हणजे आदामाला पण दिले. परिणाम काय झाला प्रियानो? त्यांचे डोळे उघडले. प्रियानो नुसता डोळे उघडले नाही तर त्यांच्या जीवनामध्ये पाप आलं. त्यांना समजले की आता आपण नग्न आहे आणि ते एकमेकापासून पळू लागले प्रियानो. आणि ज्याला ते पळू लागले तेव्हा जसा रोज परमेश्वर त्यांना भेटायला यायचा, शिळोप्याचा वारा जसा सुटायचा प्रियानो संध्याकाळी, रोज परमेश्वर त्यांना भेटायचा, रोज त्यांच्याशी हितगुज करायचा, रोज आपली उपस्थिती त्यांना द्यायचा. एक आज्ञाभंगामुळं ते परमेश्वरापासून दूर झाले. एक आज्ञाभंगामुळं परमेश्वराच्या उपस्थितीपासून दूर गेले. एक आज्ञाभंगामुळं जे जीवनाचं झाड त्याच बागेत परमेश्वरानं लावून ठेवलं होतं त्याच्यापासून ते मुकले प्रियानो. हालेलुया. आज जो परमेश्वर
तुम्हाला आणि मला लाभलाय, त्या परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणतो प्रियानो, मी तुम्हाला जगातून निवडलंय. हालेलुया. पण एखाद्या गावातून, एखाद्या शहरातून नाही, तर त्या महान परमेश्वरानं तुम्हाला आणि मला या संपूर्ण जगातून निवडलंय. त्या परमेश्वरानं, तो परमेश्वर तुमच्यावर माझ्या प्रेम करतो. तो परमेश्वर तुम्हाला मला प्रियानो आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. पण काही वेळेला आपणच प्रियानो चुकतो. मी तुम्हाला प्रथम देवा प्रियानो भीतीविषयी शिकवत आहे. प्रियानो, ज्याला भीतीविषयी तुम्ही आणि मी ज्याला शिकलो जाईन, तेव्हाच परमेश्वरचं भय काय आहे समजेल. हालेलुया. बायबल सांगतं, ज्याला त्यांनी ते फळ तोडलं, खाल्लं, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये पाप आलं. उत्पत्ती याचा 3रा अध्याय, कुणाल ब्रदरना मी रिक्वेस्ट करेन त्यांनी वाचतील. उत्पत्ती याचा 3रा अध्याय 8 आणि 9 वचन काय सांगतं पाहूया प्रियानो. ज्याला प्रियांचे ते फळ तोडलं, खाल्लं, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये पाप आला आणि शिलोप्याचा वारा सुटला असता. परमेश्वर त्यांना भेटायला आला, परमेश्वर त्यांना बोलावू लागला. तेव्हा काय होतं पहा. यानंतर शिलोप्याचा वारा सुटला असता. यानंतर शिलोप्याचा वारा सुटला असता. हा, परमेश्वर देव बागेत फिरत होता. ऐका, परमेश्वर देव बागेमध्ये फिरू लागला. त्याचा आवाज त्यास ऐकू आला. त्याचा आवाज त्यास म्हणजे कोणास प्रियानो, आदाम आणि हवेला परमेश्वरचा आवाज ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढे आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. प्रियानो, जोपर्यंत त्यांनी फळ खाल्लं नव्हतं, जोपर्यंत त्यांनी सैतानाचं ऐकलं नव्हतं, तोपर्यंत ते परमेश्वराला रोज भेटायचे, आलिंगन द्यायचे, परमेश्वरचं ऐकायचे, परमेश्वरची उपस्थिती घ्यायचे. पण ज्याला सैतानाचं ऐकून, ज्याला त्याने ऐकलं, ते फळ तोडलं, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये भीती आली. भीती प्रियानो, जे आदाम आणि हवा परमेश्वराला सामोरे जाणारे, जे दर्शन घेणारे, जे परमेश्वरच्या उपस्थितीमध्ये राहणारे, त्यांच्या जीवनात आता भीती आली. का? कारण त्यांनी आज्ञा भंग केली प्रियानो, आज्ञा मोडली परमेश्वराची. यामुळे त्यांच्या जीवनामध्ये भीती आली प्रियानो. परमेश्वराच्या उपस्थितीने आता नकोशी वाटू लागले, परमेश्वराला भेटायला त्यांना नकोस वाटू लागलं. का? याचं कारण एकच, आज्ञा मोडली. ज्याला आज्ञा मोडली, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये भीती आली. भीती, आणि ते परमेश्वरापासून पळू लागले. या ठिकाणी जे कुणाल ब्रदरने शास्त्रभाग बोलला, त्यांच्या जीवनामध्ये भीती आली. पण भीती तेव्हाच येते ज्याला तुम्ही आणि मी देवाच्या विरोधात वागतो. पण ज्याला तुम्ही आणि मी परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे ज्याला जीवन जगतो, तेव्हा तुम्हाला मला परमेश्वराला भेटल्याशिवाय, परमेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय, परमेश्वराचं वचन वाचल्याशिवाय तुम्हाला मला समाधान वाटत नाही प्रियानो. हालेलुया. भीती मरणाकडे नेते, पण तू परमेश्वरचं भय जीवनाकडे नेतं प्रियानो. ज्याला तुम्ही मी परमेश्वरचं भय धरतो, परमेश्वर विश्वास ठेवतो, परमेश्वरच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगतो, त्याला तुम्हाला आणि मला परमेश्वराला भेटण्यास, परमेश्वरचा आराधना करण्यास, परमेश्वरचा गौरव करण्यास आनंदच वाटतो प्रियानो. हे तुम्ही आणि मी प्रियानो, एक 2 उदाहरण तुम्हाला यासाठी दिलं की भीती केव्हा येते. आता प्रियानो, तुम्ही आणि मी परमेश्वरच्या भयाविषयी शिकूया. ज्याला परमेश्वरचं भय म्हणजे काय हे आज तुम्हाला समजेल, तेव्हा मी एक देवाचा दास, तुमचा बंधू म्हणून सांगत आहे प्रियानो, तुम्ही रोज परमेश्वरचं भय धरल्याशिवाय राहणार. हालेलुया. रोज म्हणतो मी प्रियानो, परमेश्वरचं भय धरल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. चला आपण जे शिष्टांनी स्तोत्र संहिता वाचलं प्रियानो, ते कुणाल ब्रदरना मी रिक्वेस्ट करेन की ते पुन्हा एक एक वचन वाचतील आणि प्रियानो तुम्ही आणि मी शिकण्याचा प्रयत्न करूया. स्तोत्र संहिता 128. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्या ब्रदर त्याच्या वर जे हेडिंग आहे ते वाचा प्लीज. परमेश्वराचे भय धरणाऱ्याची धन्यता. हा, 1 मिनिट. मी मगाशी जे आपण शिकलो, भीती, आदाम आणि हवेने आज्ञा मोडली तेव्हा भीती आली. पण त्याच्या अगोदर जे वचन वाचलं आपण यशायाच्या पुस्तकातून, तेव्हा देखील परमेश्वराने सांगितलं भिवू नको. म्हणजे परमेश्वर म्हणतो भिवू नको. पण या ठिकाणी मात्र भयाविषयी काय लिहिलंय बघा, जे हेडिंग ब्रदरांनी वाचलं, परमेश्वराचे भय धरणाऱ्याची धन्यता. म्हणजे परमेश्वराचं भय धर, म्हणजे परमेश्वराचं भय धर. परमेश्वर म्हणतो भिवू नको. पण तू या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वराचं भय धर. जे हेडिंग आहे परमेश्वराचे भय धरणाऱ्याची धन्यता. जो परमेश्वराचं भय धरतो त्याला काय काय प्राप्त होतं प्रियानो, हे तुम्ही आणि मी आज शिकूया. हा, पहिले वचन वाचा ब्रदर. जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो,
जो पवित्र शास्त्रामध्ये आज हे प्रियानो दावीद राजा अहरोनानं हे स्तोत्र लिहिलंय प्रियानो. आणि अहरोन तो म्हणत आहे की जो पुरुष किंवा जी स्त्री किंवा जो कुटुंब जो विश्वासणारा परमेश्वराचं भय धरतो, जो ब्रदर, त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. आणि जो पुरुष स्त्री किंवा प्रत्येक विश्वासणारा त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्य. तो व्यक्ती, तो पुरुष, ते कुटुंब, ते विश्वासणारे धन्य आहेत प्रियानो. जो परमेश्वरचं भय धरतो, परमेश्वर त्यांना धन्य म्हणजे आशीर्वादित म्हणतो प्रियानो. आज तुम्ही आणि मी स्वतःला विचारायचं आहे, काय मी या दिवसामध्ये परमेश्वरचं भय धरत आहे का? मी भीतीमध्ये आहे का परमेश्वराचं भय धरत आहे? प्रियानो, त्या पुरुषाला काय काय आशीर्वाद मिळतो बघा. जो परमेश्वराचं भय धरतो, तो पुरुष, ती स्त्री, ते कुटुंब, ते विश्वासणारे, त्या प्रत्येकाला जे परमेश्वराचं भय धरतात त्यांना काय काय आशीर्वाद मिळतो ते तुम्ही आणि मी पाहूया प्रियानो. तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. तो परमेश्वर म्हणत आहे, तू स्वतः कष्ट जे करतोस, जे राब राबतोस, आणि घरामध्ये जो पैसा येतो आणि जे तुम्ही खाता, तो आपल्या श्रमाचं फळ खाशील. तू सुखी होशील. तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. आणि तुझं कल्याण होईल. किती मोठा आशीर्वाद परमेश्वरचं भय धरण्यामध्ये आहे पहा प्रियानो. परमेश्वर म्हणतो तो आपल्या श्रमाचं फळ खाशील. आज बघा तुम्ही आणि मी म्हणतो की ज्याला आपण एक बाहेरल्या लोकांकडे ज्याला तुम्ही आणि मी पाहतो जे श्रीमंत आहेत, समृद्ध म्हणत नाही मी प्रियानो, श्रीमंत. धन हे पाप्यावर लादलेलं आहे प्रियानो. जे श्रीमंत आहेत आणि आपण म्हणतो बघा एखाद्याची मोठी कार, गाडी, बंगला, इस्टेट पाहून की किती आशीर्वादित लोक आहेत. पण ज्या वेळेला आपण त्यांना बाहेरून पाहतो, ती कार, मोठी कार, गाडी, बंगला, इस्टेट हे ते, पण ज्यावेळेला तुम्ही आणि मी त्यांच्या घरात जाऊ तेव्हा प्रियानो, ज्याला त्यांच्या सोबत वेळ घालवू तेव्हा तुम्हाला मला समजतं की त्यांनी रात्री झोपताना देखील प्रियानो ती झोपेची गोळी घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत. जे अन्न खातात त्यांना टेस्ट लागत नाही प्रियानो. ज्याला झोपेची वेळ असते तेव्हा त्यांनी झोप लागत नाही प्रियानो, त्यांना ते उलटे पालते होतात. ते समस्याने हैराण झालेले असतात. जेव्हा तुम्ही आणि मी त्यांच्या घरामध्ये जाऊ, त्यांच्याशी प्रियानो सहवास करू, तेव्हा समजतं तुम्हाला मला की ही समृद्धी, हे श्रीमंती काही कामाचं नाहीये. म्हणून परमेश्वरने या ठिकाणी लिहिलंय की तू आपल्या श्रमाचं फळ खाशील. पण तुम्ही आणि मी जे कष्ट करतो, जे राबतो, जे देवाचं भय धरून प्रामाणिकपणे पैसे मिळवतो, आणि ज्याला तुम्ही आणि मी अन्न खातो, ते प्रियानो तुम्हाला मला ते अन्न टेस्ट लागतं. ते अन्न तुम्हाला मला प्रियानो परमेश्वर ते ज्याला आपण ते खातो तेव्हा तुमचा माझा हाड, तुमचा माझा देह मजबूत करतो प्रियानो. ते अन्न तुम्हाला मला गोड लागतं प्रियानो. कधी कधी म्हणतो बघा की अर्धी भाकरी असेल तरी चालेल प्रियानो, ती देखील गोड लागते कधी ज्याला ती कष्टाची असते. पण जे दुष्कर्माने मिळवतात त्यांना कितीही असून दे, त्यांना झोप लागत नाही प्रियानो, त्यांना प्रियानो त्यात ते संतुष्ट कधीच होऊ शकत नाही. आज परमेश्वर तुम्हाला मला म्हणतो, जो परमेश्वराचं भय धरतो त्या पुरुषाला कसा आशीर्वाद मिळेल? तो आपल्या श्रमाचं फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. जो परमेश्वराचं भय धरतो तो सुखीच होणार प्रियानो. आज प्रत्येक मनुष्य सुखाच्या मागे लागलाय. सुख म्हणजे काय आहे प्रियानो? मोठी गाडी, घर, बंगला, इस्टेट नाही आहे प्रियानो. यामध्ये सुख नाही आहे. सुख कशामध्ये आहे? सुख परमेश्वराला ओळखण्यात आहे. हालेलुया. सुख कशामध्ये आहे? सुख देवाचं भय धरण्यामध्ये आहे. सुख कशामध्ये आहे? परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये सुख आहे. सुख कशामध्ये आहे? ज्याला परमेश्वर लाभला त्याला सर्व लाभलं प्रियानो. हालेलुया. तुमच्याकडे छोटं घर असो, तुम्ही आशीर्वादित आहात. छोटी प्रियानो तुमच्याकडे सायकल असो की टू व्हीलर असो, तुम्ही आशीर्वादित आहात. तुमच्याकडे प्रियानो थोडं पैसे असो, तुम्ही आशीर्वादित आहात. का? कारण ज्या परमेश्वरानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्या परमेश्वरानं तुम्हाला मला जन्मास घातलं, जो परमेश्वर तुमच्या माझ्या इतकं प्रेम करतो की ज्या परमेश्वरानं तुमच्या माझ्यासाठी त्या आपल्या एकुलत्या एक पुत्राला लावून दिलं, तो येशू ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी मारला गेला, पुरला गेला, पुन्हा उठला, त्या परमेश्वराला ओळखतो. यामध्ये खरंच सुख आहे प्रियानो. तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगू का? तुम्ही हे सगळे जे ऐकत आहात ना, त्या अंबानीपेक्षा पण श्रीमंत आहात. मी श्रीमंत म्हणत नाही, समृद्ध आहात. हालेलुया. अंबानी श्रीमंत असतील पण तुम्ही समृद्ध आहात. का? कारण अंबानी ख्रिस्ताला ओळखत नाहीत.
तुम्ही ख्रिस्ताला ओळखता. हालेलुया. कोण? ज्या परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्या परमेश्वरला तुम्ही ओळखता प्रियानो. ज्या परमेश्वराने तुम्हाला निर्माण केलं तुम्हाला ओळखतो. परमेश्वर म्हणतो तुम्हा प्रत्येकाला मी नावानिशी ओळखणारा देव आहे. डोक्याला केस मापलेला परमेश्वर आहे. तुम्हाला मी तळ हातावर कोरलेला आहे तो परमेश्वर म्हणतो. तुम्ही माझे आहात. परमेश्वर तुम्हाला मला म्हणतो प्रियानो. प्रियानो, या जगातला एक म्हणतो मी, एक जो केस कटिंग करतो त्या एकाला फक्त म्हणा की काय तू माझे केस मोजू शकतोस का? नाही प्रियानो, या जगामध्ये एक देखील नाही. पण तो परमेश्वर, ज्या परमेश्वर तुम्हाला मला निर्माण केलं, तो परमेश्वर म्हणतो तुझ्या डोक्यावर केस मापल्याला मी परमेश्वर आहे. तुला नावानिशी ओळखणारा परमेश्वर आहे. तो परमेश्वर म्हणतो तुझं बसणं आणि उठणं मी जाणणारा परमेश्वर आहे. तो परमेश्वर म्हणतो तुझा संपूर्ण वर्तन क्रम मला माहित आहे. परमेश्वर म्हणतो आणि तुझा एकही दिवस उगवण्या अगोदर माझ्या वहीमध्ये तुझं सर्व काही नमूद आहे. परमेश्वर हालेलुया. किती तो महान परमेश्वर आहे की तुमच्या माझ्या इतकं प्रेम करतो प्रियानो. तो परमेश्वर आज तुम्हाला मला म्हणत आहे परमेश्वराचं भय धर. ज्याला तुम्ही मी परमेश्वराचं भय धरू तेव्हा आशीर्वादितच होऊ प्रियानो. आज तो परमेश्वर म्हणत आहे की तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. हे जग सुखाच्या मागे लागलेलं आहे प्रियानो. पण तो धन्य ते लोक जे परमेश्वराचं भय धरतात ते सुखी होणार. जर परमेश्वराचं वचन सांगतं प्रियानो की तू भय धर सुखी होशील तर सुखी होणार, तुझं कल्याण होईल. कल्याण या शब्दामध्ये पूर्ण आशीर्वाद आहे प्रियानो. ज्याला तुम्ही आणि मी एखाद्या चांगल्या नोकरीला लागल्यानंतर म्हणत नाही की ह्याचं कल्याण झालेलं आहे. एखाद्या 4 व्हीलर बघून तुम्ही आणि मी म्हणू शकत नाही की ह्याचं कल्याण झालेलं आहे. एखाद्या परिवाराकडे तो परिवार वाढल्यानंतर म्हणत नाही की ह्याचं कल्याण झालेलं आहे. एखाद्याकडे मोठी जमीन आहे म्हणून म्हणत नाही की तुम्ही आणि मी कल्याण झालं. कल्याण हे पूर्णत्वाचा शब्द आहे. कल्याण त्यांनाच म्हणतो बघा ज्याला एखादं कुटुंब डोळ्यासमोर तुम्ही आणि मी घेतो, ज्याला तुम्ही आणि मी त्याकडे बघतो तेव्हा कल्याण कधी म्हणतो आपण, ज्याला एखाद्या परिवारामध्ये कोणतं चांगली नोकरी असते, बिझनेस असतो, परमेश्वर त्यांना मूल बाळ देऊन आशीर्वादित करतो. त्यानंतर प्रियानो त्यांना सर्व बाबतीमध्ये परमेश्वरचं कल्याण करतो, त्यालाच कल्याण म्हणतो प्रियानो. हालेलुया. एक गोष्ट असल्यानंतर आपण कल्याण म्हणू शकत नाही. ज्याला परमेश्वर सर्व देतो. तुम्हाला मला माहित आहे अब्राहमाला परमेश्वराने अभिवचन दिलंय, उठ मी सांगतोय आपला देश गणगोत्रा नातेवाईक सोड आणि मी सांगतो त्या देशात चल. काय होईल? परमेश्वर म्हणतो मी तुला आशीर्वादित करेन. हालेलुया. संपत्ती पण देईन आणि संतती पण देईन. हालेलुया. पूर्ण आशीर्वाद अब्राहम, इसाक आणि याकोबाला त्या परमेश्वराने दिला. तोच परमेश्वर तुम्हाला आणि मला पूर्ण आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. कल्याण या शब्दामध्ये पूर्ण आशीर्वाद आहे प्रियानो. आणि जो परमेश्वरचं भय धरतो परमेश्वर त्याला त्याच्या सर्व बाबतीमध्ये हित आणि कल्याण केल्याशिवाय राहत नाही प्रियानो. हालेलुया. पण पुढचं वचन पाहूया आपण. 3रं वचन काय सांगतं, वाचा ब्रदर. तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षावेलासारखी होईल. हालेलुया. आज बघा कित्येक कुटुंबामध्ये प्रॉब्लेम्स आहेत प्रियानो. पती पत्नीमध्ये वादविवाद आहेत. का? कारण ते देवाचं भय धरत नाही. जो व्यक्ती देवाचं भय धरतो तो आशीर्वादितच होतो. परमेश्वर ना ज्यांचं जे मॅरिड या ठिकाणी आहेत, जे बघत आहेत, त्या प्रत्येकाला सांगू इच्छितो की परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला ज्या पुरुषांना एक पत्नी चांगली दिल्या त्या पत्नीला देखील परमेश्वर आशीर्वादित करतो प्रियानो. हालेलुया. या ठिकाणी परमेश्वरचं वचन सांगतं तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षीच्या वेलीसारखी होईल. द्राक्षीची वेल नेहमी वाढतच असते प्रियानो, कमी होत नाही. हालेलुया. परमेश्वर तुमच्या पत्नीला आशीर्वादित करतो. परमेश्वर तुमच्या लेकरांना आशीर्वादित करतो. जे परमेश्वरचं भय धरतात परमेश्वर त्या कुटुंबाला आशीर्वादित करतो. पण या ठिकाणी लिहिलंय की तुझ्या माझ घरात तुझी स्त्री सफळ द्राक्षी वेलीसारखी होईल. तुझ्या मेजाभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोप्यासारखी होतील. परमेश्वर मगाशी म्हणालो ना मी की एक गोष्ट दिल्यानंतर मनुष्य आशीर्वादित होत नाही. परमेश्वर एखाद्याला जर आशीर्वादित करायचं म्हणलं तर परमेश्वर त्याच्या वैयक्तिक जीवनापासून कौटुंबिक जीवनापर्यंत प्रत्येक गोष्ट आशीर्वादित करतो. हालेलुया. प्रथम त्या व्यक्तीला आशीर्वादित करतो. त्याच्या पत्नी जर असेल तर पत्नीला आशीर्वादित करतो. परमेश्वर त्यांना लेकरं देऊन त्यांना आशीर्वादित करतो आणि त्यांच्या आई वडिलांना आशीर्वादित करतो. परमेश्वर संपूर्ण घराण्याला आशीर्वादित करतो. हालेलुया.
आणि ज्या 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 विश्वासणाऱ्यांना परमेश्वरनं मुलं दिल्यात त्या मुलांना देखील परमेश्वर आशीर्वादित करतो प्रियानो. वैयक्तिक त्या व्यक्तीला परमेश्वर आशीर्वादित नुसतं करत नाही प्रियानो, व्यक्तीला, पत्नीला, कुटुंबाला, मुलांना आशीर्वादित करतो. कुणाला? जे परमेश्वरचं भय धरतात. धन्य तो पुरुष जो परमेश्वरचं भय धरतो प्रियानो. जर तुम्ही आणि मी परमेश्वरचं भय धरू, परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल. परमेश्वर आपल्या पत्नीला, ज्यांचा विवाह झालाय त्यांच्या पत्नीला आशीर्वादित केला, ज्याचा विवाह झाला नाही त्यांच्या आई वडिलांना आशीर्वादित करणार, त्यांचं घरानं स्थापित करतो परमेश्वर. हालेलुया. पुढच्या वचनामध्ये काय लिहिले पाहूया, 4व्या. पहा, परमेश्वरचे भय धरणाऱ्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल. असा म्हणजे जे वरलं वचन वाचलं ना आपण, तसा आशीर्वाद परमेश्वर देणार. सर्व बाबतीमध्ये परमेश्वर त्याचे हित आणि कल्याण केल्याशिवाय राहणार. 5वं वचन ब्रदर वाचा, 5वं आणि 6वं. परमेश्वर सियोन येथून तुला आशीर्वाद देव आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस, तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस. काय एक दिवस म्हणले? सर्व दिवस. हालेलुया. त्या ठिकाणी एक दिवस म्हणले का? एक वर्ष म्हणले का? सर्व दिवस. हालेलुया. रोजचा दिवस. म्हणून फिलिप्पी 4:4 मध्ये देवाचं वचन सांगतं, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. आनंद करा. माहित आहे ना सर्वांना, पण नाही करत आपण. हालेलुया. परमेश्वरचं वचन सांगते फिलिप्पी 4:4 मध्ये, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. रोज आनंद तुम्ही आणि मी केला पाहिजे. का? तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने अनेक उपकार केलेले आहेत. जसं त्या एदेन बागेमध्ये परमेश्वराने सांगितलं की कोणत्याही झाडाचं यथेच्छ फळ खा, पण ते एक झाडाचं खाऊ नको. तसं प्रियानं परमेश्वरानं तुम्हाला मला पुष्कळ बाबतीमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये आशीर्वाद केले. तुम्ही आणि मी परमेश्वर केलेले उपकार कधी पाहत नाही. परमेश्वर तुम्हाला मला जीवन दिलं, तारण दिलं, आरोग्य दिलं, पापांची क्षमा केली. परमेश्वर तुम्हाला मला निवडलंय. परमेश्वर तुम्हाला मला तळ हाताला फोडासारखं जपले. पुष्कळ मृत्यूपासून तुम्हाला मला वाचवलं. त्या परमेश्वरानं अपघातापासून वाचवले, भयापासून वाचवलंय, आजारातून मुक्ती केली. परमेश्वर तुम्ही मी आभार मानू शकतो. अन्न, वस्त्र, निवारा त्या परमेश्वराने दिला, आभार मानू शकतो. पण प्रियानो, सैतान ह्या गोष्टी कधी दाखवत नाही तुम्हाला मला, जे परमेश्वर तुमच्या माझ्या जीवनात केलेले उपकार. एक गोष्ट तो फक्त तुमच्या माझ्या मनात, अंतःकरणामध्ये घालतो, जी गोष्ट अजून तुमच्या माझी पूर्ण झालं नाही. कदाचित कुणाला अजून चांगली नोकरी नसेल, कदाचित कुणाला अजून मुलबाळ नसेल, कदाचित प्रियानो कुणाला अजून घर नसेल. एकच गोष्ट दाखवतो आणि ती गोष्ट घेऊन तुम्ही आणि मी दिवसभर विचार करतो आणि त्या परमेश्वराने एवढे उपकार तुमच्या माझ्यावर केलेले विसरून जातो. तुम्ही आणि मी त्या परमेश्वराने केलेले आभार कधीच आभार मानत नाही. एवढे उपकार तुमच्या माझ्यावर केलेले प्रियानो. एक गोष्ट घेतो मनात आणि दिवसभर तेच विचार करतो आणि प्रियानो तुम्ही आणि मी देवापासून, देवाच्या उपस्थितीपासून लांब जातो. नाही प्रियानो, परमेश्वर तुम्हाला आणि मला खूप आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. आज तुम्हाला मला शिकण्याची गरज आहे. परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देव आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस बरं. परमेश्वर रोज आशीर्वाद देणारा, रोज अभिषेक करणारा, रोज वचनातून खाऊ आणि नाहू घालणारा तो देव आहे. हालेलुया. तुझ्या मुलांची मुलं तुझ्या दृष्टीस पडव, इस्रायला शांत असो. बघा या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो, तुझ्या मुलांची मुलं तुझ्या दृष्टीस पडव. याचा अर्थ परमेश्वर दीर्घ आयुष्य देणारा परमेश्वर. हालेलुया. मुलांची मुलं तेव्हाच दृष्टीस पडतील जेव्हा तुम्हाला मला आयुष्य असेल. हो, हालेलुया. आयुष्यच नाही तर कसे मुलांची मुले दृष्टीस पडतील? जर मुलांची मुलं दृष्टीस पडायची असतील तर आयुष्य फार महत्वाचं आहे प्रियानो. आणि आयुष्य तेव्हाच मिळतं जेव्हा परमेश्वराचं तुम्ही आणि मी भय धरतो. हालेलुया. भयामध्ये आदर आहे प्रियानो. ज्याला आपण परमेश्वराचं भय धरतो म्हणजे आपण आदर करतो परमेश्वराचा. बघा, ज्या वेळेला तुम्ही आणि मी दिवसातून 2 वेळा प्रार्थना करत असेल किंवा 3 वेळा प्रार्थना करत असेल आणि एखाद्या दिवस जर प्रार्थना करायचं, वचन वाचायचं जर आपल्याकडून राहून गेलो, त्यावेळेला आपल्याला भीती वाटली नसली पाहिजे की आज माझ्याकडून प्रार्थना राहून गेले, वचन वाचायचं राहून गेले. नाही, आपल्याला परमेश्वराचं भय पाहिजे. आज माझ्या परमेश्वराला मी भेटलो नाही, आज माझ्या देवाचं उपस्थितीमध्ये मी गेलो नाही, आज त्या परमेश्वर मी आलिंगन मारलं नाही, आज मी परमेश्वराचं ऐकलं नाही. भय पाहिजे, भीती नको प्रियानो. आज तुम्ही मी पाहूया की परमेश्वराचं भय धरल्यापासून काय काय प्रियानो, भय धरल्यानं काय काय आशीर्वाद मिळतो. प्रियानो, तुम्ही मी एक उदाहरण पाहूया म्हणजे अजून तुम्हाला समजेल की परमेश्वराचं भय धरल्यानं किती आशीर्वाद तुम्ही मी होतो. निर्गमाचं पुस्तक ब्रदर वाचा, निर्गमाचं पुस्तक, जुन्या करारातून निर्गमाचं पुस्तक, याचा 1ला अध्याय 15 ते 21 आपण काढूया.
वाचू ब्रदर. हा. 2 इब्री सुईणी होत्या. आता याच्या एकीची अगोदर प्रियानो एक मिनिट प्रथम, तुम्हाला मला माहित आहे प्रियानो की ज्याला इस्रायल लोक मिस्री देशात गेले तेव्हा ते गुलाम म्हणून होते आणि प्रियानो त्यांची संख्या फारच वाढत होती, म्हणून तिथे जो नवीन एक राजा आला होता तो त्या राजाला वाटलं की फार संख्येनं वाढतील आणि एक दिवस युद्ध करून ते या देशातून पळून जातील. त्याला राजाने हुकूम काढला, एक प्रियानो फरमान काढला की जो जो मुलगा जन्माला येईल त्याला मारून टाका. असं ज्या सुईणी होत्या त्यावेळेला, ज्या बहिणी डिलिव्हरी करायच्या, त्यांना एक फरमान काढला आणि त्यांना सांगितलं त्या राजानं की जो जो मुलगा येईल त्याला मारून टाका आणि जी मुलगी असेल ते जिवंत ठेवा. पण त्याच गावामध्ये परमेश्वरचं भय धरणाऱ्या 2 सुईणी होत्या प्रियानो, ते आपण पाहूया. वाचा ब्रदर 15वा अध्याय, सॉरी 1:15. 2 इब्री सुईणी होत्या. आता पहा, 2 इब्री सुईणी होत्या. एकीचे नाव सिप्रा व दुसरीचे नाव पुवा. हा, त्यांची नावं देखील प्रियानो इथे लिहिलेले आहेत. पुढं त्यास मिस्राच्या राजाने आज्ञा केली की हा, एक तुम्ही राजाने त्यांना आज्ञा केली. हा, तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असता प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा, आणि मुलगा असला तर त्यास जीवे मारा, पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा. हा, राजाचा प्रियानो सक्त हुकूम होता की राजाने सांगितलं मुलगा असेल जिवंत ठेवा, मुलगा असेल तर मारून टाका आणि मुलगी असेल तर जिवंत ठेवा. पुढे काय होतं बघा. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या. हा, एक मिनिट. त्या सुईणी देवाचं परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या होत्या. हालेलुया. पुढे काय होतं बघा. बघा, राजाने जो हुकूम केला होता की मूल होईल, मुलगा होईल त्याला मारून टाका आणि मुलगी होईल त्याला जिवंत ठेवा. अशा अवस्थेमध्ये त्या 2 सुईंना किती मोठा प्रश्न असेल प्रियानो, की राजा तर म्हणत आहे जो मुलगा असेल त्याला मारून टाका आणि जी मुलगी असेल त्याला जिवंत ठेवा. अशा वेळेला काय होतं बघा, त्या 2 सुईणी देवाचं भय धरणाऱ्या होत्या. हा, म्हणून देवाचं भय धरणाऱ्या होत्या म्हणून त्यांनी मिस्री राजाच्या हुकुमाप्रमाणे न करता मुलेही जिवंत राहू दिले. हालेलुया. म्हणून देवाचं भय धरणाऱ्या होत्या म्हणून, हालेलुया, म्हणून तिने राजाचा हुकूम मान्य केला नाही प्रियानो. हालेलुया. राजाच्या हुकुमाप्रमाणे त्या मुलांना मारून टाकलेलं नाही आहे प्रियानो त्या 2 स्त्रियांनी. का? कारण ते देवाचं भय धरणाऱ्या होत्या. जर त्या मुलांना मारलं तर ते हत्या होणार, परमेश्वराच्या विरोधात आहे. तर देवाचं भय तुम्हाला मला वाईट गोष्टीपासून सोडवतं. हालेलुया. देवाचं भय तुम्हाला मला वाईट करूच देत नाही प्रियानो. जे व्यक्ती, जो कुटुंब, जो परिवार देवाच्या भयामध्ये चालतो तो कधीही वाईट वागू शकत नाही. का? कारण देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये असतो आणि देवाचा आत्मा वाईट करू देत नाही प्रियानो. राजाची परमिशन होती मारा मुलांना, मुली जिवंत ठेवा, पण परमेश्वराचं भय त्या धरणाऱ्या होत्या म्हणून तिने प्रियानो मुलांना दिलेलं नाहीये. तिने जिवंत ठेवलं, मुलांना पण आणि मुलींना पण जिवंत ठेवला. परिणाम काय होतो बघा. तेव्हा मिस्री राजाने त्या सुईणीस बोलावून विचारले, तुम्ही बघा, राजदरबारामध्ये त्या 2 सुईणींना बोलावण्यात आलं प्रियानो. राजा चिडला, राजाला राग आला आणि प्रियानो मी सांगितलेली आज्ञा मोडली त्या 2 सुईणीने. त्या राजानं त्या सुईणींना दरबारात बोलवलं. पुढं त्यांनी विचारले, तुम्ही हे का केले? मुलगी का जिवंत राहू दिले? राजाने विचारलं, तुम्ही हे का केलं? मुलगे का जिवंत राहून दिले? त्या सुईणी फारोस म्हणाल्या, इब्री बायका काही मिस्री बायकांप्रमाणे नाही, त्या फार जोमादार आहे आणि सुईण जाऊन पोचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात. आता बघा, ह्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ना ते फार अद्भुत आहे. मला तर असं वाटतं की पवित्र आत्म्यानंच त्यांना सहाय्य केलं असेल. हालेलुया. त्या अशा म्हणाल्या का? नाही, आम्ही देवाचं भय धरतो म्हणून आम्ही मुलगे मारले नाही, असं म्हणाल्या का त्या? आम्ही देवाचं भय धरतो म्हणून आम्ही मुलांची कत्तल करणार नाही, असं म्हणाले का? नाही. पण ज्याला तुम्ही देवाचं भय धरता, तुम्ही राजासमोर उभा राहा, पंतप्रधानांसमोर उभा राहा, राजकीय नेत्यासमोर उभा राहा किंवा कोणत्याही मनुष्यासमोर उभा राहा, परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल काय बोलायचं आहे. हालेलुया.
किंवा काय म्हणाले प्रियानो, की जे ब्रदरांनी वाचलं त्या सुईने फारच म्हणाल्या, एवढी बायका काही मिस्री बायकांप्रमाणे नाही, त्या फार जोमदार आहेत आणि सुईन जाऊन पोहोचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात. आता पुढे काय होतं बघा. याबद्दल देवाने त्या याबद्दल सुईचे ऐका, तिने जे उत्तर दिलं ना, तिने जे सांगितलं ना, आणि मुलं मारली नाहीत प्रियानो, मुलंही जीवन ठेवलीत, मुलीही जीवन ठेवलीत, परमेश्वराचं भय धरलं. याबद्दल परमेश्वर त्यांना किती आशीर्वादित केले बघा. याबद्दल देवाने त्या सुईणीचे कल्याण केले. काय केले? कल्याण. काय केले? कल्याण. हालेलुया. याबद्दल परमेश्वराचं भय धरलं, मुलेही जिवंत ठेवले, म्हणून परमेश्वरानं त्यांचं कल्याण केलं प्रियानो. राजाचा हुकूम मानला नाही, पण तो परमेश्वराचं भय मानलं प्रियानो. आज मी तुम्हाला विचारत आहे, कोणाचं भय तुम्ही आणि मी धरत आहे? आपल्या बॉसचं, कुठल्या अधिकाऱ्याचं, कुठल्या राजाचं? प्रियानो, त्यांचं भय आणि भीती धरू नका, परमेश्वरचं भय धरा. हालेलुया. परमेश्वर तुमचं कल्याण केल्याशिवाय, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. या दोन सुईणीने परमेश्वरचं भय धरलं, त्याबद्दल परमेश्वरानं त्यांचं कल्याण केलं. वाचा ब्रदर. इस्रायल लोक तर बहुगुणित होऊन फार प्रबळ झाले. त्या सुईणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून काय बाळगणाऱ्या होत्या? देवाचे भय. त्या सुईणी देवाचं भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून त्याने त्याची घराणे स्थापित केली. काय स्थापित केलीत? घराणे. हालेलुया. परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या होत्या, म्हणून परमेश्वर त्यांचे घराणं स्थापित केलीत. त्या दोन सुईणीचं कल्याण परमेश्वरने केलं. त्या दोन सुईणीबद्दल परमेश्वर संतुष्ट झाला. आज तुम्ही आणि मी जर प्रियानो परमेश्वराचं भय बाळगू, आणि जे देवाला आवडत नाही ते जर प्रियानो तुम्ही आणि मी सोडून दे, जे देवाला आवडत नाही ते करायचंच नाही प्रियानो. जे देवाला आवडतं ते ज्यावेळेस करू, देवाचं भय धरू, तर नक्कीच परमेश्वर जर या दोन सुईणीचं कल्याण केलंय, त्यांची घराने स्थापन केलं, तर तोच परमेश्वर विश्वास योग्य देव आहे. तुमचं आणि माझं परमेश्वर कल्याण करणार, आपलं प्रियानो घराने स्थापित करणार तो परमेश्वर. हालेलुया. आज आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या भयामध्ये किती आशीर्वाद आहे प्रियानो, खूप आशीर्वाद आहे. देवाचं भय फार महत्वाचं आहे. ज्याला प्रियानो परमेश्वराकडे मी वचन मागितलं, देवाचं भय वचन दिलं, तेव्हा ज्याला मी ब्रदरांना सांगितलं तेव्हा ते 2, 3, 4 वेळा म्हणले, महत्वाचा विषय आहे, महत्वाचा विषय आहे, महत्वाचा विषय. ते मेसेज टाकत होते, पण तो परमेश्वर मला कन्फर्मेशन देत होता. हालेलुया. देवाचं भय धरू, तर परमेश्वर आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही प्रियानो. अजून आपण बघण्याचा प्रयत्न करूया प्रियानो. देवाचं भय धरल्यानंतर काय मिळतं? स्तोत्रसंहिता 34 ब्रदर काळात, स्तोत्रसंहिता 34 7वं वचन काय सांगतं? परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यास सभोवती छावणी देतो आणि त्याचे संरक्षण करतो. कुणाचं संरक्षण होतं? हालेलुया. जे लोक परमेश्वरचं भय धरतात ना, परमेश्वर त्या व्यक्तीभोवती, त्या कुटुंबाभोवती छावणी देतो, संरक्षण करतो. परमेश्वर प्रत्येकाचं संरक्षण करत नाही प्रियानो. परमेश्वर वचनामध्ये क्लिअर लिहिलंय, जो परमेश्वरचं भय धरतो, परमेश्वर त्यांच्या भोवती छावणी देतो आणि त्यांचं रक्षण करतो. जर तुम्हाला मला वाटतं की परमेश्वरानं मला छावणीमध्ये ठेवावं, त्याच्या जवळ घ्यावं आणि माझं रक्षण करावं, तर तुमच्या माझी जबाबदारी आहे परमेश्वरचं भय करायला पाहिजे प्रिया. मग तुम्ही आणि मी कुठेही प्रवास करू, कुठेही जाऊ, परमेश्वर तुमच्या माझ्या बरोबर असणार. हालेलुया. जसं ते यहोशुआला म्हणाला, यहोशुआ 1:9 मध्ये परमेश्वर म्हणाला, यहोशुआ घाबरू नको. हालेलुया. हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझ्या बरोबर तुझा देव असेल. हालेलुया. तर परमेश्वर कधीच तुमच्या माझ्या बरोबर कुठेही, ज्या तुम्ही आणि मी देवाचं भय धरतो, हालेलुया, रक्षण पण करतो आणि छावणी पण तुम्हाला मला देतो. हालेलुया. देवाचं भय धरूया, देवाचं भय धरायला शिकूया आपल्याला. लेवीचं पुस्तक
ब्रदर काढा लेवीचं पुस्तक 25:17 मध्ये काय सांगतं? अजून जर दुसरं जर कोणाला मिळत असेल आणि काढलं तर चालेल बरं का. ब्रदर मी वाचू? हा वाचा, कोणीही वाचा. लेवीचं पुस्तक 25:17. तुम्ही एकमेकांबरोबर अन्याय करू नये, तर आपल्या देवाचे भय बाळगावे, कारण ती परमेश्वर तुमचा देव आहे. कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. आमेन. परमेश्वर तुम्हाला मला म्हणत आहे की अन्याय करू नका कोणावर. देवाचं भय धरा, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे, परमेश्वर आहे. मला प्रियानो, परमेश्वरानं कुणावर अन्याय केला का? हालेलुया. अहो तुम्ही आणि मी प्रियानो, तुम्ही आणि मी पापी असताना त्या परमेश्वर तुमच्या माझ्यावर प्रेम केला. तुम्ही आणि मी दीन आणि हीन टाकाऊ असे होतो. तुमच्या माझ्या जीवनात जगण्याचा अर्थ नव्हता प्रियानो. त्यावेळेला परमेश्वरनं तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम केलं. जो परमेश्वर तुम्हाला मला म्हणत आहे की तुम्ही कुणावर अन्याय करू नका. आज घराघरामध्ये वादविवाद आहेत प्रियानो, जागेसाठी, प्रॉपर्टीसाठी आणि कुठल्या तर वस्तूसाठी. नको प्रियानो, सोडून द्या सगळं, परमेश्वर तुम्हाला देईल. हालेलुया. कुणाही अन्याय करू नका, कुणाचाही अन्याय ना घेऊ नका. परमेश्वर म्हणतो माझं भय धरा. जसं मी तुमच्यावर दया केली, जसं मी तुमच्यावर प्रेम केलं, तसं तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, एकमेकांवर प्रेम करा. हालेलुया. आज तुम्ही आणि मी तपासूया, काय मी कुणावर अन्याय करत आहे का? काय मी कुणाचं लुबाडून कुणाचं घेत आहे का? आज तपासूया प्रियानो, आज तपासूया. परमेश्वर तुम्हाला मला देणारा, परमेश्वर तुम्हाला मला पुरवठा करणारा देव आहे. आपल्याला कुणाचं हिरावून घ्यायचं नाही प्रियानो, आणि ते देवाला आवडतही नाही. म्हणून परमेश्वर म्हणत आहे, जसं मी तुझ्यावर प्रीती केली तसं तू इतरांवर प्रीती कर. तुम्ही आणि मी प्रीती करूया, तुम्ही आणि मी एकमेकांवर प्रेम करूया प्रियानो. परमेश्वर तुम्हाला मला जे तुमचा आणि माझा हक्काचा आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही प्रियानो. हालेलुया. नीतिसूत्राचं पुस्तक आपण काढूया. नीतिसूत्र 19:23 वाचा. आज परमेश्वर तुम्हाला मला भय धरल्यानं काय काय प्राप्त होतं हे तुम्हाला मला सांगत आहे प्रियानो. नीतिसूत्र 19:23. परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. जो ते धरितो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होणार. आमेन. परमेश्वराचं भय हे जीवन प्राप्तीचा मार्ग होय, जो सुखाने नांदतो. हालेलुया. प्रियानो, नुसता बहिणीच आपल्या घरी नांदायला येत नाही. हालेलुया. आपण पण ह्या भूतलावरती नांदायलाच आलेलो आहे. हालेलुया. एक दिवस आपल्याला जायचं आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे तुम्हाला मला घेऊन जाण्यासाठी. पण तो जेवढं आयुष्य परमेश्वर तुम्हाला मला इथं दिलेलं आहे ना, ते सुखानं जगायचं आहे तुम्हाला मला. हालेलुया. सुखानं नांदायचं आहे. बघा, ज्याला एखाद्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा ती आपल्या राहत्या घरातून, जी लहानाची मोठी होते त्या घरातून प्रियानो ती नवीन घरामध्ये येते. आणि त्या आई वडिलांची नेहमी इच्छा असते की माझ्या मुलीनं त्या घरामध्ये, दिलेल्या घरामध्ये सुखानं नांदावं. कसं नांदावं? सुखानं नांदावं. जसं आई वडिलांची इच्छा असते की दिलेल्या घरामध्ये सुखानं नांदावं, तिला अन्न, वस्त्र, निवारा पुरेसा मिळावा, तिची काळजी घेण्यात यावी, ती हसत खेळत त्या घरामध्ये राहावी. सेम परमेश्वरची इच्छा आहे. ज्या भूतलावर तुम्ही आणि मी राहतो ना, या भूतलावर तुम्ही आणि मी सुखानं राहावं, आनंदानं राहावं, शांतीनं राहावं. जे परमेश्वर आशीर्वाद देतो ते प्राप्त करून घ्यावं. हालेलुया. सुख फार महत्वाचं आहे प्रियानो. सर्व असून जर सुख नसेल तर प्रियानो जगण्यात अर्थ नाहीये. पण तू काही नसून जर सुख असेल तर आनंद आहे प्रियानो. हालेलुया. तुमच्याकडे माझ्याकडे काय असो की नसो, छोटे घर आहे आभार माना देवाचा, थोडा पैसा आहे आभार माना, थोडा अन्न आहे आभार माना. या सगळ्यापेक्षा परमेश्वर तुमच्या माझ्यामध्ये आहे, परमेश्वर तुमच्या माझ्या बरोबर आहे.
सर्व काय आहे प्रियानो. हालेलुया. जो आशीर्वाद प्रियानो, तुम्ही मला आशीर्वादाच्या मागे लागायची गरज नाही. आशीर्वाद देणारा तुमच्या माझ्यामध्ये. हालेलुया. ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली तो परमेश्वर तुमच्या माझ्यामध्ये आहे. तो परमेश्वर तुमच्यावर माझ्यावर प्रेम करतो. म्हणून परमेश्वरचं वचन सांगतो, तरुण सिंहाची वाण पडते त्याची उपासमार होते, पण तू परमेश्वरला शरण जाणाराला कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. परमेश्वर तुमची आणि माझी इच्छा कधी पूर्ण करणार नाही, पण परमेश्वर गरज पूर्ण करणारा देव आहे. हालेलुया. आज माझ्या लेकराला, आज माझ्या कुटुंबाला, आज माझ्या मंडळीला कशाची गरज आहे? परमेश्वर गरज पूर्ण करणारा देव आहे. हालेलुया. इच्छा आमच्या लय आहेत हो. जर प्रियानो माझ्याकडे जर चांगली नोकरी आणि चांगला पगार नसेल तर मी फोर व्हीलर मागून चालेल का? फोर व्हीलर दिल्यानंतर प्रियानो त्यात पेट्रोल कसं टाकणार, त्याचा मेंटेनन्स कसा बघणार? परमेश्वर इच्छा पूर्ण करत नाही, परमेश्वर गरज पूर्ण करतो. जे काही तुम्हाला मला लागतं तो पुरवठा करण्याइतका संपन्न परमेश्वर आहे. हालेलुया. या ठिकाणी प्रियानो परमेश्वरचं वचन तुम्हाला मला सांगतं की कुणाचंही तुम्ही आणि मी लुबाडून घ्यायचं नाही, तर तुम्ही आणि मी प्रत्येकावर प्रियानो प्रेम करायचं, असं परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्यावर केलं. हालेलुया. आपण पुढलं वचन वाचूया प्रियानो. नीतिसूत्र 1:7 काय म्हणतं पहा. नीतिसूत्र 1:7. पण तो परमेश्वर तुम्हाला मला सर्व काही द्यायला तयार आहे, पण तुम्ही आणि मी शिकूया परमेश्वरचं भय धरल्यानंतर तुम्हाला मला काय काय प्राप्त होतं प्रियानो. वाचा वाचा. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, मूर्ख लोक ज्ञान शिक्षण तुच्छ मानितात. आमेन. हालेलुया. परमेश्वरचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. ज्या वेळेला तुम्ही मी परमेश्वरचं भय धरतो, परमेश्वर त्या भयाबरोबर तुम्हाला मला गिफ्ट देखील देतो, ते म्हणजे ज्ञान. जर तुमच्याकडे माझ्याकडे ज्ञान असेल तरच तुम्ही आणि मी प्रियानो सर्व बाबतीमध्ये आशीर्वादित होऊ शकतो. ज्ञानच नाही तर तुम्ही मी कसं आशीर्वादित होणार? तर सलमोन राजानं सलमोन राजाला परमेश्वर भेटला, दर्शन दिलं, तेव्हा तो म्हणाला की मी तुला एक वर देत आहे, तुला जे पाहिजे ते माग, जे पाहिजे ते मी तुला देणार. परमेश्वर प्रसन्न झाला त्याच्यावर, त्याला सांगितलं सलमोन राजाला की तुला जे पाहिजे ते माग. सलमोनाला मागण्यासाठी पुष्कळ काय होतं. परमेश्वर मला आयुष्य वाढवून दे, परमेश्वर मला रथ आणि घोडे दे, परमेश्वर माझं संरक्षण कर, परमेश्वर मी कायम ह्या पदावर खुर्चीवर असावं किंवा माझा येणारी पिढी कायम ह्या पदावर असावी यासाठी सहाय्य कर. पुष्कळ मागण्यासारखं काय काय होतं त्याच्याकडे, पण नाही. सलमोनानं ओळखलं की मला ज्ञानाची गरज आहे. हालेलुया. आणि सलमोनानं त्या परमेश्वराचं ज्ञान मागितलं. परमेश्वर आनंदी झाला. परमेश्वर ज्या पदावर तुम्हाला बसवलेलं आहे आभार म्हणतो, पण तू परमेश्वर ह्या प्रजेचा योग्य न्याय करण्याचं ज्ञान आणि बुद्धी मला दे. परमेश्वराने त्याच्यावर प्रसन्न झाला, त्याला ज्ञान दिली, बुद्धी दिली, आणि एवढंच नाही तर प्रियानो धन मान आणि सन्मान पण दिला. तुम्ही आणि मी काय मागतो हे महत्वाचं आहे. हालेलुया. परमेश्वरचं भय धरल्यानं ज्ञान प्राप्त होतं प्रियानो. ते ज्ञान तुम्हाला मला जगायला शिकवतं, ते ज्ञान तुम्हाला मला सुरक्षित ठेवतं, ते ज्ञान तुम्ही आणि मी प्रियानो ज्याला ते ज्ञान घेतो तेव्हा तुम्हाला आणि मला परमेश्वर बाहेरल्यांबरोबर, मंडळीतल्या लोकांबरोबर, घरच्यांबरोबर, कामाच्या ठिकाणी कसं तुम्ही आणि मी जीवन जगावं हे शिकवतं प्रियानो ज्ञान तुम्हाला. हालेलुया. प्रियानो आणि वचन पुढलं पाहण्याचा प्रयत्न करूया. नीतिसूत्र 15:3 काय सांगतं पहा. मी वाचू ब्रदर? वाचा वाचा. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहत असतात. हालेलुया. परमेश्वरचं नेत्र सर्वत्र आहेत. कोण माझं भय धरतो, कोण माझ्या आज्ञा मोडतो, कोण माझ्या आज्ञा पाळतो, सगळं काही परमेश्वर बघतो. पण त्याला डोळे आहेत तो पाहतो, त्याला कान आहे तो ऐकतो, त्याला तोंड आहे तो बोलतो, त्याला हात आहे तो स्पर्श करतो. प्रियानो परमेश्वरचं नेत्र सर्वत्र आहेत. ह्या भूतलाला प्रत्येक व्यक्तीकडे त्याचं नेत्र लागलेलं आहे. परमेश्वर म्हणतो मी तुला रोज पाहणारा परमेश्वर आहे. माझे डोळे तुम्हाला पाहतात, माझ्या पापण्या तुम्हाला आजमावतात. प्रियानो आज देवाचं लक्ष तुमच्याकडे आणि माझ्याकडे आहे.
तुम्हाला मला कदाचित वाटत असेल की मी जे जीवन जगत आहे हे कोणाला माहित नाहीये, पण नाही प्रियानो, कदाचित तुमच्या पत्नीला, कदाचित तुमच्या लेकरांना, कदाचित तुमच्या आई वडिलांना, कदाचित तुमच्या पास्टरांना तुमचं जीवन माहित नसेल, पण तो एक परमेश्वर आहे जो रोज तुम्हाला मला पाहतो प्रियानो, तुमचं माझं जीवन पाहतो प्रियानो. त्या परमेश्वराचं भय धरावं यासाठी का, कारण त्याचं नेत्र तुमच्याकडे माझ्याकडे आहे. हालेलुया. रोज पाहतो तो तुम्हाला आणि मला. त्याची इच्छा आहे की रोज तुम्ही आणि मी प्रियानो त्याच्या जवळ जावं, प्रार्थना करावी, त्या परमेश्वराकडे मागावं की परमेश्वर मला ज्ञान दे, तुझं भय धरायला शिकव, तुझ्या आज्ञा पाळायला शिकव, परमेश्वर मला तुझ्या कृपेमध्ये वाढव. परमेश्वरचे नेत्र आज जगाकड, मंडळीकड, विश्वासणाऱ्यांकड, कुटुंबाकड आणि वैयक्तिक तुमच्या माझ्या जीवनाकडे पण लागलेले आहेत. हालेलुया. स्तोत्रसंहिता याचा स्तोत्रसंहिता 103:11 वचन काय सांगतं पहा प्रियानो. आज पाहूया की परमेश्वर भय धरल्यानं तुम्हाला मला काय मिळतं प्रियानो. परमेश्वरचं भय धरल्यानं कल्याण प्राप्त होतं, परमेश्वरचं भय धरल्यानं ज्ञान प्राप्त होतं, परमेश्वरचं भय धरल्यानं तुम्ही आणि मी दुष्कर्मापासून वाचले जातो प्रियानो. परमेश्वरचं ज्ञान, परमेश्वरचं भय धरल्यानं आयुष्य वाढतं प्रियानो. वाचा सिस्टर, स्तोत्रसंहिता 103:11. स्तोत्रसंहिता 103:11. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे तशी परमेश्वरचं त्याची वचन आज तुम्हाला मला म्हणत आहे, कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल आहे. तशी त्याची दया त्याचं भय धरणाऱ्यावर विपुल आहे. प्रियानो, आकाश किती उंच आहे प्रियानो, खूप उंच आहे. कुणाला मापता आले का आजपर्यंत नाही, एवढं उंच ते आकाश आहे. परमेश्वर म्हणतो पृथ्वीहून जसं आकाश उंच आहे तसं त्याचं भय धरणाऱ्या त्याची दया आहे प्रियानो. परमेश्वरची दया किती तुमच्यावर माझ्यावर आहे. आणि प्रियानो, जर तुम्हाला मला वाटतं की परमेश्वरची दया माझ्यावर असावी, परमेश्वर माझ्यावर दया करावी, तर तुम्हाला मला परमेश्वरचं भय धरायची गरज. जर तुम्ही मी परमेश्वरचं भय धरू तर परमेश्वरची दया, परमेश्वरचं प्रेम तुमच्या माझ्यावर प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. परमेश्वर दया करणारा परमेश्वर आहे. कुणावर दया करतो तो, जो परमेश्वरचं भय धरतो. कुणाचं कल्याण करतो, जो परमेश्वराचं भय धरतो. कुणाला ज्ञान देतो, जो परमेश्वराचं भय धरतो. कुणाला आशीर्वादित करतो, जो परमेश्वराचं भय धरतो. तर परमेश्वरच्या भयामध्ये खूप आशीर्वाद आहे. जो व्यक्ती, परिवार परमेश्वराचं भय धरतो ना, परमेश्वर सर्व बाबतीमध्ये त्याचं हित आणि कल्याण केल्याशिवाय राहत नाही. सिस्टर 103:13 वचन वाचा, त्यातलंच 13 वचन. जसा बाप वाचा. जसा बाप आपल्या मुलावर ममता करीतो तसा परमेश्वरचं वचन काय सांगतं पहा, जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो. हा, तसं परमेश्वर त्याचं भय धरणाऱ्यावर ममता करतो, दया करतो, प्रेम करतो. हालेलुया. किती महान तो परमेश्वर आहे बघा. जर आपण एक गोष्ट करू आजपासून, जर परमेश्वराचं भय धरू तर किती आशीर्वाद तो परमेश्वर देतो बघा. हालेलुया. सिस्टर त्यातलं 17 वचन वाचा, 103:17. स्तोत्रसंहिता 103:17. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते आणि कशी असते, कशी असते, युगानुयुग. युगानुयुग. यस. आणि त्याच्या नाईपणाचा अनुभव त्याच्या पुत्रप्रौतांना घडतो. पुन्हा वाचा ब्रदर ते वचन. आणि त्याच्या नाईपणाचा अनुभव त्याच्या पुत्रप्रौतांना घडतो. आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव म्हणजे परमेश्वर जे न्याय करतो त्याचा अनुभव त्याच्या पुत्रपौत्रांना घडतो. त्याच्या पुत्रपौत्रांना म्हणजे जो व्यक्ती परमेश्वराचं भय धरतो त्याचा न्यायीपणाचा अनुभव म्हणजे तो आशीर्वाद त्याच्या पुत्रांना पण घडतो. प्रियानो, हालेलुया. किती परमेश्वर तुमचा आणि माझा महान आहे प्रियानो. हालेलुया. जो परमेश्वराचं भय धरतो त्याच्या मुलांना देखील त्याचा न्यायीपणाचा अनुभव येतो. तर जर तुम्ही आणि मी जर परमेश्वराचं भय धरू तर नक्कीच ज्यांना मुलं बाळा, ज्यांना लेकरं आहेत, ती लेकरं देखील परमेश्वराचं भय धरतील. हालेलुया. जर तुम्ही आणि मीच परमेश्वराचं भय धरणार नाही तर लेकरं भय धरणार नाही देवाचं.
तुमचं कुटुंब भय धरणार नाही देवाचं. तुम्ही जबाबदार आहात प्रियानो, तुम्ही आणि मी जबाबदार आहे. जर तुम्ही आणि मी देवाचं भय धरू तर तुमचा माझे ज्यांना मुलं असतील त्यांची मुलं भय धरतील, तर आई वडील भय धरतील, तर प्रियानो परिवारातला प्रत्येक व्यक्ती भय धरेल देवाचा. हालेलुया. आणि प्रियानो जो परमेश्वराचा न्यायीपणाचा अनुभव आहे म्हणजे काय, जो व्यक्ती परमेश्वराचा भय धरतो, परमेश्वराचा न्याय करतो म्हणजे काय, त्याला आशीर्वादित करतो, त्याला अभिषेकित करतो, त्याला धन मान सन्मान देतो, त्याला दीर्घायुष्य देतो, त्याचं कल्याण करतो, त्याला सर्व बाबतीमध्ये त्याचं हित करतो प्रियानो. हालेलुया. मग ते लेकराने कुटुंब बघतात, अरे माझे वडील किंवा माझा मुलगा किंवा तो देवाचा सेवक देवाचं भय धरल्यानं परमेश्वर किती त्याचा न्याय सरळपणे करतो. तो जो मागतो परमेश्वर त्याला देतो. कधी? तो देवाचं भय धरतो म्हणून. हालेलुया. ज्याला तुम्ही भय धरता तो तुमच्या मुलांना देखील त्याचा अनुभव येतो प्रियानो. मग ती मुलं पण देवाचं भय धरतात आणि मग ती पण आशीर्वादित होतात. परमेश्वराचा जो न्याय आहे, तो न्यायाचा जो आशीर्वाद आहे तो घेतल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. पण तुम्हाला मला माहित आहे की दानियल दिवसातनं 3 वेळा प्रार्थना करणार होता. का सांगा? कारण देवाचं भय धरत होता. हालेलुया. शद्रक मेशक अबेदनगो परमेश्वराची प्रार्थना उपासना आराधना करणार होते. का? कारण देवाचं भय धरणारे होते. अनेक सेवक ज्या सेवकांना परमेश्वराने आशीर्वादित केलंय ते परमेश्वराचं भय धरत होते, जगाचं किंवा जगातल्या गोष्टीचं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजत आहे का वचन? आनंदी आहात का तुम्ही? जर तुमच्या बाजूला कोण असेल तर त्यांना जागे करा. हालेलुया. म्हणा परमेश्वर आज वचनातून बोलत आहे. हालेलुया. तुमच्या जर बाजूला कोण असतील परिवारामध्ये त्यांना म्हणा तुम्ही आज छान दिसत आहे. हालेलुया. म्हणा म्हणा म्हणा, अजून जे म्हणले नाही ते म्हणा, तुम्ही छान दिसत आहे. मी सांगतोय म्हणून म्हणू नका, मनापासून हृदयापासून म्हणा. हालेलुया. कारण परमेश्वर तुम्हाला मला निर्माण करताना चांगलंच निर्माण केलंय प्रियानो. हालेलुया. उत्तमच निर्माण केलंय तुम्हाला मला. हालेलुया. प्रियानो हे जग तुमच्याकडे माझ्याकडे पाहताना कोणता ड्रेस घातल्या फक्त किती सोनं आहे बघता, बँक बॅलन्स किती आहे बघता, रंग रूप उंची ते बघता, पण परमेश्वर तुमच्याकडे माझ्याकडे पाहताना फक्त हृदय बघतो. हालेलुया. की तुम्ही आणि मी परमेश्वर किती प्रेम करतो, त्याचं किती परमेश्वराचं भय धरतो, त्या परमेश्वराला किती घेऊन बघतो, फक्त परमेश्वर ते बघतो. तुमच्या माझ्या बँक बॅलन्सची त्याला काही घेणं देणं नाही, तुमच्या माझ्या नोकरीशी त्याला घेणं देणं नाही, तुमच्या माझ्या परमेश्वर अहो तोच देतो आशीर्वाद, तोच देतो. आशीर्वाद पाहून बघत नाही, तुमचा माझं हृदय पाहतो प्रियानो. हालेलुया. की तुम्ही आणि मी किती नम्र आहे, किती भय धरतो, किती परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो. हालेलुया. आज परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी काही गोष्टी बोलत आहे. आज प्रियानो जर तुम्ही आणि मी अजून परमेश्वरचं भय धरत नसेल तर परमेश्वरचं भय धरूया. परमेश्वरचं भय धरणं म्हणजे प्रियानो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणं. मला सांगा, त्या 2 सुईने राजाची आज्ञा मानली का? कारण राजा चुकीचं सांगत होता. आज तुम्ही आणि मी कुणाचं ऐकत आहे आणि कुणाची आज्ञा पाळत आहे? राजाची का त्या दुष्ट सैतानाची, जो तुमचा माझा घात आणि नाश करण्यासाठी आहे? तो येऊन तुमच्या माझ्या कानात बोलतो प्रियानो, खोटं बोलतो, चुकीचं बोलतो, शंका कुशंका डाऊट, प्रत्येक वाईट गोष्ट सैतानापासून आहे, पण तो प्रत्येक चांगली गोष्ट परमेश्वरापासून आहे. हालेलुया. शिकूया, तुम्ही आणि मी देवाचं ऐकूया, देवाचं भय धरूया, नम्र राहूया, परमेश्वरच्या वचनाप्रमाणे जीवन जगूया. तो विश्वास योग्य देव तुम्हाला मला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. एक गोष्टीमध्ये नाही, सर्व बाबतीमध्ये परमेश्वर तुम्हाला मला आशीर्वादित करेल. हालेलुया. आज देवाचं भय धरायला शिकूया. हालेलुया. प्रियानो आज तुम्ही आणि मी काय काय शिकलो हे पाहूया. प्रियानो परमेश्वराचं भय धरल्यानं कल्याण प्राप्त होतं, ज्ञान प्राप्त होतं, दुष्कर्मापासून तुम्ही आणि मी राहतो, आयुष्य वाढवतो, मृत्यू पास चुकला जातो, सुखाने तुम्ही आणि मी नांदतो. हालेलुया. आणि तुमचा माझं वाईट होणारच नाही प्रियानो. आणि परमेश्वर तुम्हाला मला नीतिसूत्र, प्रियानो नीतिसूत्राचं पुस्तक काढा. नीतिसूत्र 10:27 काय सांगतं? नीतिसूत्र 10:27 वाचा.
वाचा. परमेश्वर आयुष्य वाढविते. परमेश्वरचं भय काय वाढवतं? आयुष्य वाढविते. आयुष्य वाढवतं. पण दुर्जनाची वर्षे कमी होतात. हालेलुया. तर परमेश्वरचं भय धरू तर परमेश्वर तुमचा आणि माझं आयुष्य वाढवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला मला दीर्घायुष्य दिल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रियानो, परमेश्वर तुम्हाला, परमेश्वरची इच्छा नाही की कोणी कमी वयामध्ये हे जग सोडून जावं. नाही नाही प्रियानो, त्याची इच्छा नाही आहे. कारण परमेश्वर तुम्हाला मला दीर्घ आयुष्य देणारा परमेश्वर आहे. परमेश्वरचं भय दीर्घ आयुष्य देणारा आहे प्रियानो. हालेलुया. आयुष्य वाढवतं. जेव्हा तुम्ही आणि मी परमेश्वरचं भय धरतो ना, तेव्हा देवाची पण इच्छा असते की हे ना पृथ्वीवर थांबावं, माझं सुवार्थ कार्य करावं, माझ्या आज्ञा पाळावं, आणि जे पापामध्ये, व्यसनामध्ये, आजारामध्ये, गरिबीमध्ये, नाशामध्ये अशांना वचन सांगून त्यांचं जीवन बदलावं. हालेलुया. परमेश्वरचं भय आयुष्य वाढवतं प्रियानो. हालेलुया. नीतिसूत्र 1:7 वाचा. सॉरी, नीतिसूत्र 8:13 वाचा. 8:13. परमेश्वराचे भय धरणे. नीतिसूत्राचं पुस्तक काढून ठेवा. त्यातून आपल्याला काही वचन पाहिजेत आणि आपण एक 10 मिनिटांमध्ये प्रार्थना करू. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. गर्व, अभिमान, कुमार्ग व उद्दमपणाची वाणी यांचा मी द्वेष करतो. हा, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे बघा, ब्रदरांनी वाचल्याप्रमाणे गर्व, अभिमान, दुष्कर्म यांचा मी द्वेष करणं आहे. हालेलुया. आज तुम्ही आणि मी प्रत्येक वाईट गोष्टीचा द्वेष तेव्हाच करू शकतो जेव्हा परमेश्वराचं भय तुमच्या आणि माझ्यामध्ये असेल. हालेलुया. दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो हे ना प्रियानो, राजाची आज्ञा होती की हे ना चांगलं चांगलं खायला द्या आणि त्यांना राजासमोर नेणार होते. परंतु प्रियानो, शद्रक, मेशक, अबेदनगो, दानियलांनी प्रियानो राजाची आज्ञा मानली नाही. कारण प्रियानो, तो त्यामध्ये ते द्राक्षारस देखील प्यायचा होता. पण तो नाही. दानियल त्या प्रियानो जो जेवण बनवतो त्याला म्हणाला की आम्ही हे अन्न खाऊ शकत नाही. हालेलुया. का सांगा, त्यांना परवानगी होती ना राजाची. तिने राजाचं ऐकलं का? नाही. ते म्हणाले की, दानियल म्हणाला आम्हाला शाकान्नच द्या. हालेलुया. का? कारण दानियलामध्ये आणि त्या देवाच्या सेवकांमध्ये, शद्रक, मेशक देवाचं भय धरणारे होते. हालेलुया. ज्याला देवाचं भय तुम्ही धरू ना, कोणतीही वाईट गोष्ट तुम्ही आणि मी करू शकत नाही प्रियान. हालेलुया. पुढे आपण पाहूया नीतिसूत्र 10:27 वाचा. परमेश्वराचे भय आयुष्य वाढवते, पण दुर्जनाची वर्षे. नीतिसूत्र 14:27 वाचा. परमेश्वराचं भय काय करतं? आयुष्य वाढवतं, दीर्घायुष्य देतं. 14:27 वाचा. परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय, ते मृत्यूपास चुकविते. परमेश्वराचं भय हे जीवनाचा झरा आहे प्रिय. हालेलुया. परमेश्वर येशू ख्रिस्त म्हणतो, मीच जिवंत पाण्याचा झरा आहे. हालेलुया. जो तानेला आहे त्यानं यावं आणि मजमध्ये प्यावं. हालेलुया. तो आशीर्वाद त्याला पुन्हा ताण लागला प्रियानो. आज तुम्हाला मला कशाची ताण लागलेला आहे? आज तुम्हाला मला कशाची भूक आहे प्रियानो? परमेश्वराची उपस्थितीची भूक पाहिजे, परमेश्वराच्या वचनाची भूक पाहिजे, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याची भूक तुम्हाला मला पाहिजे, तहान तुम्हाला मला पाहिजे. हालेलुया. परमेश्वराचा जो भय धरतो त्याला पुन्हा वाचा ब्रदर ते वचन. परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय, परमेश्वराचं भय जीवनाचा झरा होय, ते मृत्यूपास चुकविते. काय चुकवतं परमेश्वराचं भय? मृत्यूपास. हालेलुया. जे कमी वयामध्ये जातात, देवाची इच्छा नाही प्रियानो की कमी वयामध्ये कोणीतरी हे जग सोडून जावं. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही दीर्घायुष्य जगावं. हालेलुया. पुष्कळ वर्ष तुम्ही मी जगावं या भूतलावर आणि परमेश्वराची सेवा करावं, ही देवाची इच्छा आहे. मनुष्य मृत्यूला घाबरतो. हालेलुया. पण तुमचा आणि माझा जो बाप, जो परमेश्वर येशू ख्रिस्त, त्यानं मरणावर विजय मिळवला. हालेलुया. आणि तुम्हाला मला तिनं जीवन दिलंय. जीवन तुम्हाला मला प्रियानो, मरणाचं भय बाळगायची गरज नाही आहे प्रियानो. हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणतो, पहा मी मेलो होतो, पण तू युगान युग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहे. तुमच्या आणि माझ्या बापाच्या हातात आहे कुणाला मारायचं आणि कुणाला तारायचं. हालेलुया. त्या महान येशू ख्रिस्ताचे, त्या महान परमेश्वरचे तुम्ही आणि मी लेकर आहे. परमेश्वरचं भय मृत्यू पास चुकवतो प्रियानो.
तुम्हाला आणि मला जीवन देणारा परमेश्वर आहे तो. त्या परमेश्वर धगधगत्या उन्हामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी 39 फटके सहन केले त्या येशूनं. त्या परमेश्वराच्या त्या अंग प्रियानं तोंडावर थुंकल्यात आलं, दाढी वडण्यात आली, चपराया मारल्या, बुकट्या मारल्या, विवस्त्र केलं प्रियानं त्या येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी. तुम्हाला आणि मला जीवन मिळावं, तारण मिळावं, आरोग्य मिळावं, पापाची क्षमा मिळावी म्हणून त्या येशू ख्रिस्तानं आपला जीव दिला प्रियानो. हालेलुया. आणि तुमच्या आणि माझ्या जीवनातला मृत्यू निघून गेला, अंधार निघून गेला, गरिबी निघून गेली, पाप निघून गेलं. हालेलुया. येशूच्या बलिदानानं तुम्ही आणि मी मुक्त केलेले लोक आहे. येशूनं तुम्हाला आणि मला त्याच्या रक्तानं विकत असं घेतलेलं आहे प्रियन. हालेलुया. जर देवाचं भय तुम्ही आणि मी धरू तर मृत्यूला घाबरण्याची गरज नाही. मृत्यू पास चुकवतो. देवाचं भय मृत्यू पास चुकवतो. देवाचं भय धरूया या दिवसामध्ये. परमेश्वरचं भय धरणं फार महत्वाचं आहे. परमेश्वरचं भय प्रियानो जो व्यक्ती धरतो तो चुकीचं वागणार नाही. परमेश्वरचं भय धरणं म्हणजे रोज सकाळी प्रियानो प्रार्थना करणं, वचन करणं, आराधना करणं, चर्चला जाणं, दानपण देणं, परमेश्वरच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगणं आहे. हालेलुया. जो व्यक्ती परमेश्वराला आवडणारं जीवन जगतो तो परमेश्वराचं भय धरू शकतो, आणि जो परमेश्वराचं भय धरतो तो चुकीचं वागू शकत नाही, देवाला न आवडणारी गोष्ट करू शकत नाही प्रियानो. ते भय आडवं येतं त्याच्या. जर एखादी चुकीची गोष्ट प्रियानो त्याच्या हातून जर होत असेल तर देवाचं भय आडवं येतं. तो म्हणतो नाही नाही मी हे करू शकत नाही, मी माझ्या परमेश्वराविरुद्ध वागू शकत नाही, कारण परमेश्वराचं भय धरणारा मी व्यक्ती आहे. हालेलुया. परमेश्वराचं भय मृत्यू पास देखील चुकवतो प्रियानो. नीतिसूत्र 19:23. नीतिसूत्र 19:23. परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. हा. परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. जो ते धरतो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होणार नाही. मग अशी शिकलो आपण की तो व्यक्ती सुखानं नांदतो आणि त्याचं वाईट होणार नाही. हालेलुया. जो परमेश्वराचं भय धरतो त्याचं वाईट होणार. जो परमेश्वराचं भय धरतो परमेश्वराचं भय धरतो सुखाने नांदतो, त्याचं वाईट होणार नाही. हालेलुया. मित्रांनो, कोणती चिंता करता, कोणती काळजी करत आहात? वैयक्तिक जीवनाविषयी, परिवाराविषयी, मंडळीविषयी, मुलांच्या भवितव्याविषयी? तुम्ही काळजी करू नका. परमेश्वराचं भय धरा, तुमचं वाईट होणार नाही प्रियानो. हालेलुया. ज्या कामाला तुम्ही हात घालाल ते काम आशीर्वादित करेल परमेश्वर. हालेलुया. जिथे तुम्ही जाल यहोशुआसारखा परमेश्वर तुमच्या बरोबर येईल प्रियानो. जे काम तटलेलं आहे तुम्ही जा प्रार्थनापूर्वक, परमेश्वर सहाय्य करेल आणि यश देईल तुम्हाला. हालेलुया. तुमचा माझा महान परमेश्वर आहे. तुम्ही आणि मी परमेश्वराचं भय धरलो ना, वाईट होणारच नाही प्रियानो. नाही वाईट होणार, कल्याणच होणार, आशीर्वादितच तुम्ही आणि मी होणार जर परमेश्वराचं भय धरू द्यायला. हालेलुया. आणि प्रियानो, शेवटचं वचन वाचू आणि आपण थांबू. नाही, नीतिसूत्र 22:4 एक वचन आणि अनेक दुसरं वचन, ते 2 वचन वाचू आणि आपण प्रार्थना करू. नीतिसूत्र 22:4 बघा. जे परमेश्वराचं भय करतात त्यांना जो आशीर्वाद मिळतो तो काय मिळतो बघा. नीतिसूत्र 22:4. नम्रता वाचा इष्ट. नम्रता व एक मिनिट. नम्रता व परमेश्वराचे भय. नम्रता व परमेश्वराचं भय याचे पारितोषक. ऐका, याचं गिफ्ट, याचं पारितोषक काय आहे बघा. धन, धन, सन्मान व जीवन होय. हालेलुया. नम्रता व परमेश्वराचं भय याचं पारितोषिक धन, सन्मान व मान किंवा जीवन होय प्रियानो. हालेलुया. ज्याला तुम्ही मी नम्र होतो, परमेश्वराच्या प्रियानो चरणापाशी नम्र होऊन जातो प्रियानो. तुम्ही आणि मी आपल्यापेक्षा जे वयानं प्रियानो मोठे आहेत किंवा लहान असू दे प्रियानो, ज्याला त्यांच्या संग नम्रपणे व्यवहार करतो, नम्र व्यक्ती परमेश्वराला आवडतो. हालेलुया. ज्याला तुम्ही आणि मी नम्र
होतो आणि परमेश्वरचं भय धरतो, तर परमेश्वर तुम्हाला धन, मान आणि सन्मान दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. तो धन देणारा, मान देणारा, सन्मान देणारा परमेश्वर आहे. पण तुम्ही आणि मी नम्र होऊया, परमेश्वरचं भय धरूया. ज्याला तुम्ही आणि मी नम्र होऊ, परमेश्वरचं भय धरू, तर मान सन्मान परमेश्वरापासून तुम्हाला मला मिळेल प्रियानो. हालेलुया. परमेश्वर पारितोषिक दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आणि शेवटचं वचन प्रियानो तुम्ही आणि मी वाचू, योबाचं पुस्तक, योबाचं पुस्तक 1 मिनिट. शेवटचं वचन वाचून आपण प्रार्थना करू. उपदेशकाचं पुस्तक, उपदेशकाचं पुस्तक 12वा अध्याय 1 मिनिट. आणि 13व वचन. आता शेवटचं वचनाने आपण प्रार्थना करूया. आता बघा, हा उपदेशक शेवटच्या अध्यायामध्ये तो काय म्हणतोय, आता सर्व काही तुम्ही ऐकलं ना सर्वांनी. हालेलुया. हालेलुया. मी आता 1 मिनिट, एक वचन झाल्यानंतर मी प्रार्थना करणार आहे. सगळ्यांनी ऐकलं ना तुम्ही? हो. हा, तो काय म्हणतो, आता सर्व काही तुम्ही ऐकलं. मगापासून तुम्ही आणि मी प्रियानो ऐकलं की परमेश्वरचं भय धरल्यानं तुम्हाला मला काय काय प्राप्त मिळतं. आयुष्य कल्याण होतं, तुम्हाला मला समृद्धी मिळते. तुम्ही आणि मी परमेश्वरच्या वचनाप्रमाणे जीवन जगल्यानंतर किंवा परमेश्वरचं भय बाळगल्यानंतर काय काय मिळतं हे परमेश्वर तुम्हाला मला दाखवलं. आता शेवट हा उपदेशक काय म्हणतो बघा, आता सर्व काही तुम्ही ऐकले. वाचा सिस्टर. सर्वांचे सार हे की, सगळ्याचं सार, सगळ्याचं महत्व, सर्वांचं सार हे की देवाचे भय धर. कुणाचं भय धर? देवाचे. देवाचं भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. हालेलुया. आता सगळ्यांनी बायबल बंद करा प्रेम, सगळ्यांनी बायबल बंद करा. परमेश्वराचं वचन सांगतं, आता सर्व काही तुम्ही ऐकले. सर्वाचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. तुमचं आणि माझं जे कर्तव्य आहे ना, ते एवढंच आहे की देवाचं भय धरणं. हालेलुया. काय तुमचं आणि माझं कर्तव्य आहे? बोला. परमेश्वराचे भय धरणे. हालेलुया. परमेश्वराचं भय धरणं एवढंच कर्तव्य आहे तुमचं आणि माझं प्रियानो, बाकी काही कर्तव्य नाही. हालेलुया. आज तुम्ही आणि मी वचनातून शिकतो. उपदेशक तर म्हणतो सर्व काही व्यर्थ आहे. तर परमेश्वरच्या वचनामध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे, स्तोत्रसंहितेमध्ये, की परमेश्वर म्हणतो तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, पण हे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेत देणारा देव आहे. हालेलुया. किती तुमचा माझा परमेश्वर मोठा आणि महान आहे. जे तुम्हाला मला गरज आहे ना, लागेल ते झोपेत देखील देतो प्रियानो. हालेलुया. मनुष्य कर्तव्य, तुमचा माझं कर्तव्य एवढंच आहे की तुम्ही आणि मी परमेश्वरचं भय धरलं पाहिजे. बस. जो परमेश्वरचं भय धरतो, मगाशी तुम्ही आणि मी शिकलो प्रियानो, जो परमेश्वरचं भय धरतो ना, परमेश्वर त्याच्या सर्व बाबतीमध्ये त्याला आशीर्वादित करतो. हालेलुया. आज स्वतःला विचारूया, काय मी परमेश्वराचं भय धरत आहे काय? एक मोठी चावी परमेश्वर तुम्हाला मला देत आहे. हालेलुया. परमेश्वराचं भय धरून ना, सगळे आशीर्वाद तुम्हाला मला मिळणार प्रियानो. आणि परमेश्वराला आवडतं जो व्यक्ती परमेश्वराचं भय धरतो. हालेलुया. आता मनुष्य कर्तव्य एवढंच आहे की तू परमेश्वरचं भय धर. हालेलुया. तुम्ही आणि मी परमेश्वरच्या या दिवसामध्ये भय धरूया, प्रार्थनेमध्ये वाढूया, वचन वाचूया, प्रार्थना करूया, जे देवाला देऊया प्रियानो. हालेलुया.
जेव्हा तुम्ही आणि मी देवाला आवडणारं जीवन जगू तेव्हा परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना तुमच्या माझ्या जीवनामध्ये ते दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तुम्ही आणि मी ज्याला देवाला आवडणारं जीवन जगू तेव्हा परमेश्वराला आवडणारं जे आशीर्वाद आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घातल्याशिवाय राहणार. हालेलुया. सगळे आशीर्वाद सर्व बाबतीमध्ये परमेश्वर तुमचं आणि माझं हित आणि कल्याण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आज एवढंच करूया की परमेश्वराला भिवून वागूया, परमेश्वरच्या वचनाचा आदर करूया, परमेश्वरच्या सेवकांचा आदर करूया, परमेश्वराच्या प्रियानो परमेश्वरने जे तुम्हाला मला आज शिकवलंय परमेश्वराचं भय, आजपासून परमेश्वराचं भय धरायला शिकूया. जर परमेश्वराचं भय धरू तर सर्व बाबतीमध्ये परमेश्वर तुमचं आणि माझं कल्याण आणि हित केल्याशिवाय राहणार नाही. आणि मनुष्य कर्तव्य ते एवढंच आहे की परमेश्वराचं भय धरणं. हालेलुया. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद असो की पुन्हा एक वार मी त्या देवाचा आभार मानतो की आज खूप वचनातून तुम्हाला मला त्या परमेश्वराने शिकवलं. आणि तुम्ही आणि मी तुम्ही जितके आज मी ऑनलाईन बघत आहे सगळ्यांना पुष्कळ लोकप्रियनो सगळेजण तुम्ही आणि मी परमेश्वराच्या वचनातून शिकलेले पुष्कळ जण प्रियानो या मीटिंगला ज्यांनी ज्यांनी सहभागी दिली त्या प्रत्येकाचं मी येशूच्या नावामध्ये आभार मानतो. आणि परमेश्वराचं भय मी देवाकडे प्रार्थना करतो की परमेश्वराचं भय तुम्हाला प्रत्येकामध्ये आजपासून येऊ. हालेलुया. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या मी येशूच्या नावामध्ये पुन्हा एक वेळा तुझ्या दयेच्या चरणापाशी येत आहे. आज परमेश्वर तुझ्या वचनातून आम्हाला शिकवलं की परमेश्वर ज्यावेळेला आम्ही तुझं भय धरू तेव्हा परमेश्वर तू आम्हाला किती आशीर्वादित करतोस माझ्या देवा. आज परमेश्वर तुझ्या वचनातून आम्हाला शिकवलं की परमेश्वर आम्ही भय धरू त्याला आमचं कल्याण होईल. परमेश्वर आम्हाला मान सन्मान धन मिळेल. तेव्हा परमेश्वर आमचा मृत्यूपास चुकला जाईल. परमेश्वर तुझं भय धरू तेव्हा परमेश्वर आम्ही जे खूप भांडणानं काहीच घेऊ शकत नाही. जर आम्ही तुझं भय धरू तेव्हा परमेश्वर आम्ही वाईट करणारच नाही माझ्या देवा. तुझं भय आम्हामध्ये आज घाल माझ्या देवा. आम्हा प्रत्येकामध्ये परमेश्वर तुझं भय घाल आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्ताच्या पवित्र गोड नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तो ऐक विद्या. आमेन.